हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आज शिवला खूप ताप आलेला आहे, त्याच्यामुळे आता शिवला किती ताप आलाय ते चेक करायचंय. ते कशाला पॅक करतो बाळा? आपल्याला ताप चेक करायचंय ना. हा मग दाखव ना, आहे तसंच दाखव. बर, मग आता बघू परत एकदा किती किती आलाय ताप तुला. शिवरात्री काय लावलं होतं? त्याला ते चेक करू दे आधी. ते काय म्हणतात? तर मित्रांनो, पाहू शकता 99.6 डिग्री फॅरनहाइट ताप आलेला आहे शिवला, आणि खूपच सर्दी झालेली आहे, कफ झाला एकदम, आणि थोडंसं रडणं चालू आहे त्याचं. पण हसून खेळून राहतोय तो, तसं त्याला असं वाटत नाही की आपण आजारी आहे ना शिव. तुला असं वाटत नाही ना आजारी तू? नाही वाटत ना? तू उड्या मारतो काय? आता काय करतो? ठेवून देतो. तू मस्त हसून खेळून राहतो का नाही होय शिव? तोंडाला लावलं की खोकला येतोय ना, त्याच्यामुळे नाही चालत का तुला? बरोबर, ठीक आहे ठीक आहे. आणि खूप खोकला झालेला आहे शिवला, त्याच्यामुळे आता शिवची आज प्रकृती खूपच खालावलेली आहे. आणि आज शिवची एक्झाम होती, युनिट टेस्ट होती. तर इंग्लिशच्या टेस्टमध्ये आज त्याला काय काय होतं माहिती आहे का? A to J पर्यंत काढायचे होते अल्फाबेट्स, आणि मिसिंग लेटर्स काढायचे होते, आणि एंड अल्फाबेट इन द पिक्चर, या 3 टेस्ट होते त्याच्या. पण त्याला त्या कंप्लीट करण्यासाठी आज जाता येत नाही आहे, कारण खूप ताप आलेला आहे. आणि तापाच्या कंडिशनमध्ये आपण त्याला हे पाहू शकतो, एवढा खोकला पण आलेला आहे आणि भयंकर सर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे त्याला शाळेत पाठवणं पॉसिबल नाही आहे. तर पाहूयात, आता दवाखान्यात घेऊन जावं लागेल, थंडी तापाचं त्याला औषध घ्यावं लागेल, आणि मग त्याच्यानंतर तो टेस्ट वगैरेला बघूयात, नंतर परत घेत आहेत का मॅम, पाहूयात. आणि प्रगती दाखवते चिमणी. इथे चिमणी बसली बघा, वा किती भारी चिमणी आहे बघा. मस्त घरटं बनवलंय तिने, त्या घरट्यामध्ये बसते. त्याला आता अंडे घालणार आहेत त्या घरट्यामध्ये. अरे उडाली. हे पाहू शकता, घरटं बनवते मस्त. नाही अजून आणलं नाही, अजून घर बनवते, अजून घर बनवून झालं नाही, अजून मोठं घर बनवणार आहे. मोठं घर बनवून झालं की अंडा देणार आहे. 2-3 अंडे देईल. इथं वायरवर बसली, दिसली? हा, तीच वायरवर बसलेली. फ्रेंड्स, शिवच्या शाळेमध्ये पण खूप लोक आजारी पडलेले आहेत, खूप मुलं लहान पाहू शकता. इमॅन्युअल पेटी ग्रुप आहे LKGचा. तर याच्यामध्ये राजवी हॅज अ फीवर अँड कोल्ड कफ, शी इज नॉट बी कमिंग टू स्कूल. शंभू स्कूलला येणार नाही, आजारी आहे. मायरा पण आजारी आहे, आज येणार नाही. वेदिका हॅज नॉट फीलिंग वेल, शी हॅज फीवर, कोल्ड अँड वॉमिटिंग कफ, सो शी इज नॉट कमिंग टू स्कूल. सिया आजारी आहे, येणार नाही. देवांश आजारी आहे, येणार नाही. श्रेयांश पण आजारी आहे, तो पण नाही येणार. रिया भोसुरे पण आजारी आहे, ती येणार नाही. म्हणजे पाहू शकता, जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 मुलं आजारी आहेत, छोटे छोटे. म्हणजे हो, मग तुझा मेसेज टाकणार नाही? टाकावं लागेल ना बाळा, तुझं पण मी टाकतो आता. याच्यात टाकतो. शिवाजीराजे पण खूप ताप थंडी, हो आजारी आहे. हे काय टाकलं? तुझ्यासाठी टाकले खायला. तू खाऊ पण नको, आजारी आहे ना तू. बिस्किट खा, बिस्किट. आपण काल बिस्किट आणलं ना, हे बिस्किट खा, भारी येते. खोकला का किती झालाय सांग, काय टाकू? शिवाजीराजे आजारी आहे. बर टाक.
तर मित्रांनो मेसेज सेंड केलेला आहे. शिवाजीराजे खूप आजारी आहे, सर्दी खोकला आणि ताप आहे, त्यामुळे स्कूलला येऊ शकत नाही. ठीक आहे. शिव मस्त अभ्यास करत बसलाय. कोणता अभ्यास करतं? अल्फाबेट्स काय ते सांग ना, काय ते नाही पहिल्यापासून सांग की. हां हां ओके ओके. मी काल वर्क केलं बघा तुम्ही झोपल्यावर. अच्छा, काय वर्क केलं? ब्लाउज वर्क. अच्छा. डी फॉर गाय. अरे डी फॉर डॉग. ती गाय दिसते होय. ती कसं काढले बघ की. अरे ते उंदीर दिसत रे. तुझ्या मॅडम तिच्या काढते. अरे मी काढले ती. उगच काढलं टाइमपास मध्ये. लेस लावली. अरे लवकर. मी लेस लावली. हा लेन्स. लेन्स नाही लावली, लेस लावली. लेस लेस लावली. लेस तेच तेच. अरे वा वा, चांगलंय चांगलंय मस्त. मटका गळा. हे का मटका गळा कसला भारी, लय भारी लय भारी. मित्रांनो कमेंट करून सांगा मटका गळा कसा वाटतोय. उंदीर. काढला. हे उंदीर असं असते का? पोटाच्या वरून शेपट असते का? अरे उंदीर नाही ते कॅट आहे. तर कॅटच्या वरून असते कशी. बघा कशी काढली कॅट. पिताश्री. थांबा थांबा तुम्हाला सांगतो. सगळ्यांना सांगते मी. थांबा जरा दाखवते. मागे घे मागे. पेंटरची जरा पेंटिंग दाखवते तुम्हाला सगळ्यांना. थांबा जरा. अरे हळू. पेन्सिल बघा जसे काय रॉकेट उडते. दुसऱ्याच्या चुका. ठीक आहे. हे बघ दाखव ना. हे बघा हे रॉकेट. आता बघ दाखवते मी पण दाखवते. आता हे दिवा आहे. काय आहे? कॅन्डल आहे का? दिवाळी होतेच तेच. कॅन्डल पाहिजे ना. कॅन्डल केवढं काढले पण. ठीक आहे. आणि रात्री शिवरात्री लोटसला काय म्हणलं विचार. कमल काय म्हणला? रोज म्हणला असं. नाही सनफ्लॉवर मध्ये. दाखवते तुम्हाला का पप्पा किती घरी काढले दाखवते. तर मित्रांनो पाहू शकता शिवला एवढा व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. त्याच्या स्कूलमध्ये 8 मुलं आजारी पडलेले आहेत त्याच्या एवढे. तर LKGचे एवढे मुलं सगळे आजारी पडण्याचं व्हायरल इन्फेक्शन हे कारण आहे. तरी पण शिव बघा किती असं वाटून देत नाही की मी आजारी आहे म्हणून. आणि आपल्यालाही वाटत नाही की शिव आजारी आहे म्हणून. फक्त खोकला सर्दी याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आजारी आहे. हां कॅट. C4 डॉग असतं काय? तुला तुला ताप जास्त आलाय काय? असं आहे बघा. इतका छान मस्त अभ्यास करतोय तो. त्याला असं वाटतच नाही की मी आजारी पडलो. म्हणजे खूप फ्रेश राहतो तो. बाबा आले गार लागते बाबा. मी पण वापरते. शिवकडे पाहून असं वाटत नाही शिव आजारी म्हणून. शिव लय हसत खेळत मस्ती करत आपलं आयुष्य जगत असतो मित्रांनो. हा तो त्याच्या जगामध्ये हरवलेला असतो. गुड गुड गुड. मित्रांनो पाहू शकता शिवला किती जास्त ताप आलेला आहे. 100 डिग्री सेल्सिअस फॅरेनहाइट ताप आहे. आणि त्याला मिठाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत जेणेकरून त्याचा ताप लवकरात लवकर कमी व्हावा. आणि आता मोबाईल थोडासा दिलेला आहे त्याला पाहायला, कारण जेणेकरून तो हॅपी राहावा, आनंदी राहावा. कारण जेवढं लहान बाळ आनंदी राहील तेवढं त्याचा आजार पटकन बरा होत असतो. त्याच्यामुळे त्याला रडवू नये आजारपणामध्ये आणि त्याला जास्त स्ट्रेस देऊ नये. मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे पाणी देऊन. आपण वॉटर पार्क कंप्लीट केलेले आहे आज.
शिव गेम खेळतोय. कुठली गेम आहे बाळा? इंडियन बाइक रेडी गेम. हो. तर शिवला खूप खोकला. बर बर बर. शिवला खूप खोकला, ताप आणि सर्दी झाल्यामुळे आपण औषधं घेतलेले आहेत. शिवच्या मामांनी मेडिकलवरनं सजेस्ट केली होती. शिवचे मामा एम.फार्म आहेत, स्वतःचं मेडिकल आहे, त्याच्यामुळे शिवच्या मामांनी जे सजेस्ट केलं ते औषधं घेतली. असं का? फक्त माझ्या मित्रांचं आहे. कोण कोण आहे मित्र? नाव सांगतो का? हा. सांग. शिव दादा, शिवराज, अंश गायकवाड, अर्जुन, राजवीर, दिव्या, अजून काय म्हणते त्याला, साविल, मायरा. अच्छा, गुड. तर आता दादा अच्छा, काकडे वगैरे घेतलेले आहे आणि आता जेवण केलेलं आहे मस्त. कशाचे धपाटे बनवलेत? मी का सगळं मिक्स आहे. काकडी, कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मेथी. तर मेथीचे धपाटे केलेले आहेत छान. आणि कोबी आहे कापलेला, चिरून घेतलाय, आणि ही मेथी आहे, आणि हे कढी आहे. आता वाजलेले आहेत 4:30 आणि 4:30 वाजता आपण जेवण करायला घेतलेलं आहे. तर चला करूयात जेवण. कसे झाले धपाटे? हा का? हात कसा करायचा? तिखट पण नाही.